नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या मराठी मीडियमच्या ह्या वीक मध्ये या आठवड्यात आपण बघणार आहोत विज्ञान भाग 1 चा चॅप्टर नंबर 4. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर असणार आहे तुमच्या 10वी बोर्ड साठी. या चॅप्टरचे बरेच क्वेश्चन, हे जो लास्टचा 4 मार्क्सचा क्वेश्चन असतो ना मुलांनो, त्यासाठी विचारला जातो. चॅप्टर खूप मजेदार पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती हा चॅप्टर पाहिजे तसं आहे, पूर्ण फिजिक्स बेस आहे चॅप्टर, त्यामुळे थोडंसं बोरिंग सारख्या कन्सेप्ट आहे. पण विन दादा इज हिअर देन वाय टू फिअर, ओ माय डिअर युअर लक्ष इज हिअर. आज आपण खास अशा पद्धतीने प्रॅक्टिकल बेसवर जितकं तुम्हाला गोष्टी दाखवता येईल ना त्या तुम्हाला दाखवणार आहे. भन्नाट काही काही रिअलिस्टिक किस्से मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर तुम्हाला लवकर समजेल, तुम्ही रिलेट करशाल गोष्टींसोबत. सीधी बात नो बकवास, सुरुवात करूया आपल्या ह्या चॅप्टर नंबर 4. चॅप्टर नंबर 4, विद्युत धारेचे परिणाम. या चॅप्टर मध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी कव्हर करणार आहोत, तर विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण. विद्युत परिपथ म्हणजे एक सर्किट असतं, ज्याला सेमीमध्ये आपण सर्किट म्हणतो. विद्युत परिपथ, परिपथ म्हणजे काय, जिथून विद्युत धारा वहन करणारे वाहणार आहे तिथं स्थानांतरण. स्थानांतरण म्हणजे काय रे पोरांनो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती जाणार आहे असं विद्युत परिपथ तयार होतं. बघा, मी तुम्हाला अगदी बेसिक पासून गोष्टी शिकवणार आहे. तुम्हाला अजिबात प्री रिक्विसाइट्स नसणार आहे की अगोदर तुम्ही काय शिकले. मस्त शिकवतो बघा तुम्हाला आता. विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. औष्णिक परिणाम नक्की काय, उष्णता कस काय वाढते. तुम्ही जर का बघितलं असेल, जी वायर असते बघा, तार असते, तारेमधून ज्यावेळेस विद्युत धारा वाहते म्हणजे करंट वाहत असतं, तार गरम का होते, उष्णतेचे औष्णिक परिणाम का होतात ते सुद्धा आपण शिकणार आहोत. विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. चुंबकीय परिणाम नक्की काय आहे हा संपूर्ण चॅप्टर ह्याच गोष्टीवर डिपेंड असणार आहे. सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. पण त्या अगोदर काही बेसिक कन्सेप्ट. विद्युत धारा म्हणजे काय, विद्युत वाहकातून विद्युत प्रभाराच्या प्रवाहाचा दर म्हणजेच विद्युत धारा. विद्युत धारा म्हणजे काय रे राजा, विद्युत वाहकातून विद्युत प्रभाराच्या प्रवाहाचा दर. विद्युत प्रभावाच्या, प्रभाव याचा काय रे दर, म्हणजे कोणता दर पोरांनो, प्रभाव तुमचा एक असतो पॉझिटिव्ह, एक असतो निगेटिव्ह. धनप्रभार ऋण प्रभार, धनप्रभार ऋण प्रभार. धन अधिकचं चिन्ह, ऋण वजाचं चिन्ह. मग तुम्हाला माहितीये पॉझिटिव्ह निगेटिव्ह, धन आणि ऋण एकमेकांना काय होता, आकर्षित करतात. काय करतात रे, आकर्षित करतात. मग यांचा काय, प्रवाहाचा दर. यांच्या काय रे पोरांनो, प्रवाहाचा दर म्हणजे विद्युत धारा. एक सिंपल एक्झाम्पल घ्यायचं झालं, एक वायर घेऊया आपण एक्झाम्पलला. ओके, ही काय पोरांनो, विद्युत वाहक आहे. काय, विद्युत वाहक. मला सांगा, गाडी आहे, गाडी काय, वाहन आहे, आपण तिच्याद्वारे प्रवास करतो. तसं इकडे गाडी म्हणजे काय, वायर, म्हणजे आपण तार म्हणू शकतो. विद्युत वाहक आहे. काय, हे विद्युत वाहक. याच्यातून काय जाणार आहे, विद्युत धारा. कोण जाणार रे, विद्युत धारा. धारा रे धारा, विद्युतची धारा. धारा रे धारा, विद्युतची धारा. विद्युत वाहकातून विद्युत प्रभाराचा म्हणजे काय, ऋणप्रभार धनप्रभार यांच्या प्रवाहाचा म्हणजे वाहन करणारे त्यांचा दर म्हणजे विद्युत धारा. त्यांचा दर म्हणजे काय रे राजा, विद्युत धारा. बरं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एक तारा आहे, त्याच्यातून काय वाहतायत रे, इलेक्ट्रॉन. काय वाहतायत, इलेक्ट्रॉन. माझ्या पोरांना समजलं पाहिजे, धनप्रभार काय, ऋणप्रभार काय. धनप्रभार काय, ऋणप्रभार काय, माझ्या पोरांना माहिती. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन शिकलो होतो बघा, आठवत असेल तुम्हाला, जास्तीत जास्त 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. ज्यांनी विज्ञान भाग 1 चा धडा क्रमांक 2 मूलद्रव्यांचे वर्गीकरण यामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं, ज्याने सगळं कव्हर केलं आहेत ना, त्यांना ह्या गोष्टी खूप सिंपल जातील. मी नेहमी सांगतोय की बेस जर का तुमचा क्लिअर असेल, त्यावेळेस तुम्ही कितीही मजलीची इमारत बांधली ना, काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. तर बघा आता काय, त्याला आय या संज्ञेने दर्शवतात. विद्युत धारेला कशाने दर्शवतात, आय ने. विद्युत धारेला कशाने दर्शवतात रे, आय ने. फास्टली, फास्ट कमेंट टाका. विद्युत धारेला कशाने दर्शवतात, आय ने दर्शवतात. कशाने दर्शवतात रे राजा, आय ने दर्शवतात. विद्युत धारेला कशाने दर्शवतात रे, आय ने. कॅपिटल आय. कोणता आय रे राजा, कॅपिटल आय. फॉर्म्युला काय आहे, I is equal to Q upon T. I is equal to Q upon T. I, Q T.
आई इज इक्वल टू क्यू थी, आई इज इक्वल टू क्यू थी, तू क्यू थी, आई इज इक्वल टू क्यू टी. फॉर्म्युला काय आहे पोरांनो? विद्युत धारेचा. लक्षात ठेवा. दादा फॉर्म्युला तर आम्हाला समजला, पण आय म्हणजे काय? आय म्हणजे विद्युत धारा. धारा रे धारा, विद्युतची धारा. क्यू, क्यू म्हणजे काय दादा? विद्युत प्रभार. क्यू म्हणजे काय रे? विद्युत प्रभार. क्यू म्हणजे काय रे? विद्युत प्रभार. क्यू म्हणजे काय रे? विद्युत प्रभार. प्रभार कोणता? धनप्रभार, ऋणप्रभार. धनप्रभार, ऋणप्रभार. टी, टी म्हणजे काय? वेळ. वेळ कशामध्ये? सेकंड टाइम. ही काय झाली? तुमची वेळ झाली. ही झाली विद्युत धारा. परत एकदा एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतोय, जेव्हा लेक्चर चालू आहे मी ज्या गोष्टी रिपीट करतोय एक तर त्याच तुम्हाला पिन करायच्या आहे, चॅटमध्ये टाकायचं आहे, किंवा तुम्हाला काही मला एखादी गोष्ट सांगायची असेल ना तर ती तुम्हाला चॅटमध्ये टाकायची. जर का एखादा मुलगा किंवा मुलगी एकमेकांसोबत बोलताना किंवा फालतूचा चॅट जर का आढळला राजारे, त्याला रिपोर्ट करण्यात येईल, त्याला ब्लॉक करण्यात येईल चॅनलवरून. कारण की हे जे लेक्चर आहेत ना हे आपल्या महाराष्ट्रातल्या काही गरजवंत मुलांना, की जे मुलं ऍक्च्युली खूप हुशार आहे, त्यांना फक्त गायडन्स हवंय, मार्गदर्शन हवंय, कसा अभ्यास करायचा, सोप्या पद्धतीने शिकायचंय ना, ते पोरं इथे शिकायला येतात. त्यामुळे फक्त 2-3-4 टवाळक्यामुळे ते म्हणतो ना आपण एक आंबा सडला ऑटोमॅटिक बाकीचे सडून जातात. मला ते नकोय. भले आपले 3-4 सबस्क्रायबर्स गेले हरकत नाही, पण असे मुलं नकोय. सो आय होप सो की तुम्ही दादाला अंडरस्टँड करणार. मी जर एवढं रात्र जागून तुमच्यासाठी पीपीटी बनवतोय, सगळ्या गोष्टी, नोट्स, हँड रिटन नोट्स, पीवायक्यू तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतोय, तुम्हाला काय करायचंय? ऍटलीस्ट शांततेने लेक्चर तर करा. आणि लाईक, मी बघतोय बरेच मुलं व्हिडिओजला लाईक करत नाही. व्हिडिओज बघता, कमेंट जास्त, लाईक कमी. लाईक फास्टली लाईक करायचंय. आजच्या व्हिडिओला मिनिमम 100 पेक्षा जास्त लाईक्स पाहिजे. सो फास्टली सगळ्यांनी लाईक करायचं. पटकन पटकन फास्ट लाईक करा, सबस्क्राईब करून टाका चॅनलला. चला, यानंतर इलेक्ट्रॉनिक संरूपण. मी तुम्हाला बघितलं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन सेमी मध्ये आपलं काय होतं? इलेक्ट्रॉन संरूपण. यामध्ये मॅग्नेशियमचा अणुक्रमांक काय आहे? 12 आहे. मग त्याचं कन्फिग्युरेशन कसं येणार? संरूपण पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. ज्यांनी शिकलेले आहेत, जर का बाकीच्यांना माहित नसेल तर आचार्य एक लेक्चर संपला का? बेसिक आता सांगतो तुम्हाला. तुम्ही काय करा, आपला विज्ञान भाग पहिल्याचा चॅप्टर नंबर 2 त्याचं लेक्चर नंबर 2 त्यामध्ये मी शिकवलेली आहे ही कन्सेप्ट. नक्की काय? पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आले, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आले, लास्टच्या कक्षेमध्ये किती? 2 आले. मग तुम्हाला माहितीये इलेक्ट्रॉनिक संरूपण परिपूर्ण करायचं असेल तर 2 इलेक्ट्रॉन सोडून द्यायचे. मला सांगा 2 इलेक्ट्रॉन सोडायचे कुठे? हे मी तुम्हाला सांगितलं होतं का? नाही सांगितलं होतं का रे राजा? मग कुठे? असंच जातं का? नक्की ते 2 इलेक्ट्रॉन जी वायर आहे यामध्ये इलेक्ट्रॉन फ्री, मुक्त इलेक्ट्रॉन, त्यांना काय म्हणायचं? मुक्त इलेक्ट्रॉन हे बाहेर पडतात. म्हणजे मला सांगा, शाळेमध्ये मस्तपैकी वर्गात सगळेजण तुम्ही बसलेले आहेत आणि अचानक 2 मुलं जे बाहेर टवाळक्यापणा करतायत, रिकामे कामं करतायत. शिक्षकाने सांगितलं चला तुम्ही दोघी उठा, बाहेर जा. अंगठे गेला, ते अंगठे घेऊन बाहेर उभे राहिलेले आहेत. असं प्रत्येक वर्गाबाहेर 2 मुक्त इलेक्ट्रॉन बाहेर सोडलेत. मला सांगा, जर हे जे सगळे मुलं आहेत यांना जर का एका वर्गात बसवलं तर ते काय हाल करतील? का? मुक्त झालेले, त्यांना माहिती आहे ते काही पण करू शकतात. तसं हे इलेक्ट्रॉन आहे. ज्यावेळेस ते मुक्त होतात, बाहेर पडतात, तेव्हा त्या वाहकामधून, ते विद्युत वाहकामधून प्रवास करतात. म्हणजे जी वायर आहे हिच्यामध्ये समजून घ्या सोडियम मॅग्नेशियमची वायर बनलेली आहे. याच्यातून ते इलेक्ट्रॉन काय? मुक्तपणे वाहणार. काय रे? मुक्तपणे वाहणार. आणि जे काही आपले इलेक्ट्रॉन असतात ते मुक्त इलेक्ट्रॉन ज्यावेळेस वहन करतात म्हणजेच काय? विद्युत धारा तयार होते. कोणती धारा तयार होते? विद्युत धारा तयार होते. नेक्स्ट, आता एक काय पोरांनो, विद्युत प्रवाह कसा होतो त्याचं एक तुम्हाला परिवाहक एक प्रकारचं आहे. हे बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेल लावलेले आहेत. बरं, आता हा जो पॉझिटिव्ह आहे, नेहमी लक्षात ठेवायचं, विद्युत धारा ही पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाते. कुठे जाते? पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह. म्हणजेच काय? धन प्रभाराकडून ऋण प्रभाराकडे. विद्युत धारा ही नेहमी धन प्रभाराकडून ऋण प्रभाराकडे जाते. बोला माझ्या मागे, रिपीट करा. तुम्ही मोबाईल मधून, लॅपटॉप मधून, कोणी टीव्ही मधून लेक्चर करतायत,
रिपीट करायचंय. विद्युतधारा धन प्रभाराकडून ऋण प्रभाराकडे वहन करते. बरं, मला सांगायचं तुम्हाला आर दिसतोय पोरांनो. हा आर म्हणजे नक्की काय दादा? व्ही दिसतोय. व्होल्ट म्हणजे काय? मी तुम्हाला आता एवढंच सांगतो. हा जो आर आहे ना, रेजिस्टन्स, विरोध आहे, प्रतिरोध आहे, ते मोजण्याचं साहित्य म्हणजे व्होल्टमीटर. कोण आहे? व्होल्टमीटर. दादा म्हणजे काय मला सांगा. आपल्या घरामध्ये एक टीव्ही असतो, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन पकडूया, एसी. सगळ्या जणांना एक सारखी विद्युत धारा लागते का? चॅटमध्ये टाका. मोबाईल आहे, मोबाईल चार्जिंग करतात तुम्ही, मग मोबाईलला पण सेम विद्युत धारा, टीव्हीला पण सेम, आणि व्हॉट एव्हर जे काही तुमच्या घरात आहे, या फ्रीजला सगळ्यांना विद्युत धारा सारखी लागेल का रे? लागेल का रे? अजिबात नाही लागणार ना राजा. कस काय? फ्रीज मोठं, टीव्ही थोडासा छोटा, मोबाईल तर अजून छोटा, प्रत्येकाची विद्युत धारा वेगवेगळी आहे. मग येतो इथे कोण काम करतो? रेजिस्टन्स. कोण काम करतो रे पोरांनो? रेजिस्टन्स म्हणजे प्रतिरोध. आर म्हणजे काय? प्रतिरोध. तो काय करतो? जे इलेक्ट्रॉन वहन करत आहेत त्यांना रोध थांबवण्याचं काम करतो. कसं काम करतो रे राजा? थांबवण्याचं काम करतो. म्हणजे बरोबर विद्युत धारा ही ज्याला जेवढी पाहिजे तेवढीच मिळते. दादा थोडस अजून नाही समजलं, सिंपल मध्ये गाळावर डिंपल पडोस तर तुम्हाला सांगतो. बघा आता एक 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 गोष्टी तुम्हाला कशा क्लिअर करतो. ओहमच्या नियमानुसार, ओहमचा नियम काय सांगतो? व्ही म्हणजे काय? व्ही चा फॉर्म्युला आहे आय आर. व्ही इज इक्वल टू आय आर. व्ही इज इक्वल टू आय आर. दादा व्ही म्हणजे काय? विभवांतर, व्होल्टेज. व्ही म्हणजे काय? विभवांतर, व्होल्टेज. व्ही म्हणजे काय? विभवांतर, व्होल्टेज. कशामध्ये मोजतात? व्होल्ट मध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात? व्होल्ट मध्ये मोजतात. आय म्हणजे काय दादा? विद्युत धारा. आय म्हणजे काय रे राजा? विद्युत धारा. कशामध्ये मोजतात? एम्पियर मध्ये मोजतात. नेहमी लक्षात ठेवायचं, विद्युत धारा ही एम्पियर मध्ये मोजली जाते. विद्युत धारा कशामध्ये मोजली जाते? एम्पियर मध्ये मोजली जाते. विद्युत धारा कशामध्ये मोजली जाते? एम्पियर मध्ये मोजली जाते. आर विद्युत रोध. काय रे? आर म्हणजे विद्युत रोध. कशामधले मोजला जातो? ओहम मध्ये मोजला जातो. कशामध्ये? ओहम भगनी भो भागो धरी पद्माश्री ओम भट स्वाहा. ओहम मध्ये मोजली जाते. कशामध्ये मोजली जाते रे? ओहम मध्ये मोजली जाते. दादा तू सगळं सांगतोय पण कन्सेप्ट क्लिअर नाही होते. मग कन्सेप्ट क्लिअरला सिंपल मध्ये गालावर डिंपल. एक विद्युत धारा आणलेली आहे पोरांनो. एक ए पॉइंट आहे, सुरुवातीचा वेळ आहे, आणि एक शेवटची वेळ आहे. सुरुवातीला जी विद्युत धारा आहे ना ही 100 एवढी होते. मग ज्यावेळेस ती जात असते मध्ये कोण असतो? रोध, प्रतिरोध लावलेला असतो. म्हणजे त्याला रोधच म्हणा तुम्ही, रोध आहे. मध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रॉन, मुक्त इलेक्ट्रॉन वहन करत आहे, मध्ये कोण आहे? रोध. म्हणजे शेवटी ज्यावेळेस पोहोचते ती फक्त पोहोचते, ज्यावेळेस वहन करते शेवटी ती पोहोचते 70. दादा बाकीची कुठे गेली? बाकीची उरली किती? 30. म्हणजे 30 म्हणजे काय झाली तुमची? विभवांतर. 30 म्हणजे काय झालं? विभवांतर. हे 30 म्हणजे काय झालं? विभवांतर. सुरुवातीला विद्युत धारा 100, सगळ्यात शेवटी किती? 70. मध्ये काय आहे? रोध लावलेला आहे. जे मुक्त इलेक्ट्रॉन वाहत आहेत त्यांना अडवण्याचं काम करत आहेत. मग काहीच पोहोचतात. मग यांच्यामधला जो डिफरन्स आहे, फरक आहे, त्याला म्हणायचं विभवांतर. काय म्हणायचं रे राजा? विभवांतर. काय म्हणायचं रे राजा? विभवांतर. आय होप सो की तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल, समजलं असेल नीट. काळजीपूर्वक लक्ष द्या, बिकॉज रविवारच्या लेक्चरला मी याच्यावर न्यूमेरिकल्स घेणार आहे. त्यासाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट असणार आहे. यानंतर विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण. यामध्ये आता ही जी गोष्ट आहे ना, हा एक डेरिव्हेशन आहे जे पेपरला विचारलं गेलं या अगोदर. फार खूप क्रिटिकल बनवायचा प्रयत्न करू नका. बोर्डात जे आलेलं आहे डायरेक्ट प्रश्नपत्रिकेचाच मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकला इथं. डायरेक्ट प्रश्नपत्रिका. असा प्रश्न आला होता, तुम्हाला असाच्या असा फक्त लिहायचा होता. काय पुराण? विद्युत शक्ती कशाने दाखवता? पी ने दाखवता. पॉवर कशाने? पॉवर पी ने दाखवता. विद्युत शक्ती बरोबर ऊर्जा भागिले लागलेला वेळ. कशाचा वेळ? लागलेचा वेळ. कशाचा वेळ? लागलेल्याचा वेळ. काय लागलेल्याचा वेळ दादा? मला सांगा. मी एखादं काम करतोय, काहीतरी करण्यासाठी काय? ऊर्जा लागते. ह्या जगाचा नियम आहे. तुम्हाला काहीही करायचं असेल ऊर्जा पाहिजे. मग मी किती पॉवरफुल आहे, किती शक्ती माझ्यात, हे कसं समजणार? दादा किती वेळ बोलतो म्हणजे ऊर्जा.
बरोबर आहे. किती वेळ लागतो म्हणजे काय, वेळ. किती वेळामध्ये दादा किती बोलतो ही झाली दादाची शक्ती. तसं विद्युत शक्ती म्हणजे काय, किती वेळात किती ऊर्जा वापरतो म्हणजे काय झाली विद्युत शक्ती. पी पॉवर आहे, व्ही व्होल्ट आहे. मग आता तुम्हाला माहितीये मी एक फॉर्म्युला सांगितला होता, पॉवर इज इक्वल टू व्होल्ट इंटू करंट. पॉवर इज इक्वल टू व्होल्ट इंटू करंट. आता बरेच करून दादा पण व्होल्ट इंटू करंटच का आलं, सिंपल अजून लक्षात ठेवायसाठी, प्रट्टा नका मारू. खाली इंटू एम्पियर दिसतंय का तुम्हाला इंग्लिशमध्ये, एम्पियर. एम्पियर कशाचं युनिट म्हणजे काय मोजता रे पोरांनो, एम्पियर मध्ये आपण काय मोजतो, करंट. करंट कशाने दाखवता, विद्युत धारा कशाने दाखवता, आयने दाखवता. कशाने दाखवतात रे, आयने दाखवता. विद्युत धारा कशाने दाखवतात रे, आयने दाखवतात. म्हणून मी वरती काय लिहिला, आय. व्ही आहे, मला सांगा आयच्या खालीला एम्पियर, व्हीच्या खाली काय लिहायला पाहिजे, व्होल्ट. व्ही म्हणजे काय, व्होल्ट. मी आताच तुम्हाला सांगितलं व्ही म्हणजे काय आला पोरांनो, व्होल्ट आला. मग आता व्होल्टच्या खाली काय, 1 व्होल्ट इंटू 1, तिथे काय लिहिणार, एम्पियर. जे वरती दिलंय तेच खाली एम्पियर लिहिणार. मग हा काय म्हणतोय, 1 व्होल्ट इंटू 1 एम्पियर बरोबर 1 ज्यूल अपॉन 1 कुलम इंटू 1 कुलम अपॉन 1 सेकंद. ऑलरेडी तुम्हाला दिले, फार समजण्याचं कारण नाहीये. सारखं सारखं काय दिसतंय दादा, सी सी सारखा दिसतोय. मग 1 कुलम इथला सी आणि इकडचा सी सी काय याच्यामध्ये कॉमन आहे, कट करून टाका. काय केले मी, कट करून टाकले. मग काय आला पोरांनो, पॉवर इज इक्वल टू शक्ती बरोबर 1 ज्यूल. 1 जी आला, खाली काय येईल, उरलं काय आहे 1 सेकंद. बस 1 सेकंद दिला. खूप सोपं आहे, काहीच एक्स्ट्रा गरज नाहीये. खालचे वरचे बॉक्स बघायचे, तेच तुम्हाला फक्त उतरायचं होतं. सिंपल आहे खूप. चलो नेक्स्ट, विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. आता ज्यावेळेस विद्युत धारा वाहत असते त्यावेळेस उष्णता पण कस काय तयार होते ते आपल्याला समजायचं आहे. बघा, विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास, जे ज्यावेळेस विद्युत परिवाहक आहे ज्याच्यातून विद्युत धारा वाहते त्याच्यात आपण काय लावला, विद्युत रोध. रोध म्हणजे काय, जी वाहणारी विद्युत धारा आहे तिला तो थोडंसं थांबवण्याचं काम करेल. जोडल्यास विद्युत धारेमुळे त्यात उष्णता निर्माण होते, यालाच विद्युत धारेचे औष्णिक परिणाम असे म्हणतात. जेव्हा विद्युत वाहकातून विद्युत धारा वाहते आपण काय लावतो, विद्युत रोध लावतो. मला सांगा, इकडून मुक्त इलेक्ट्रॉन येत आहेत, इकडून त्याला थांबवण्याचं काम करतात. दोघांमध्ये काय होत आहेत, मारामाऱ्या होत आहेत. ह्या मारामाऱ्या होत आहे म्हणजे काय, गरमागरमी होते. काय होते, गरमागरमी होते. जेव्हा गरमागरमी होते म्हणजे काय, उष्णता वाढते. काय वाढते रे, उष्णता. विद्युत वाहकामधून जेव्हा विद्युत धारा वाहत असते त्यामध्ये जर का रोध आपण जर का वापरला तर काय होतं पोरांनो, त्यांच्यामध्ये उष्णता निर्माण होते. आणि उष्णता निर्माण झाली की त्यालाच आपण म्हणतो विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. काय म्हणतो आपण त्याला, विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. एक्झाम्पल बघा, इस्त्री. इस्त्री लावलेली आहे, मला सांगा इस्त्रीमध्ये तर विद्युत धारा वाहते, मग त्याच्यामधून आपल्याला गरम गरम जे हीट कस काय प्रोड्यूस होते, उष्णता कस काय तयार होते, विद्युत रोध लावलेला आहे. हीटर, हीटरमध्ये विद्युत धारा वाहते, बाहेर पण विद्युत धारा आली पाहिजे होती ना, येते का, नाही. प्रतिरोध, रोध लावलेला आहे, बाहेर गरम वाफ तयार होते. बल्ब, बल्ब जर का गरम याच्या आजूबाजूला जर तुम्ही गेले उष्णता तुम्हाला जाणवेल. आता इव्हन इथलंच एक्झाम्पल घ्या, आपल्या दोघी साईडला मोठे मोठे लाईट्स आहेत, त्या लाईटच्या प्रकाशाने बघा दादाला पूर्ण घाम आलाय, पावसाळा चालू आहे पण घामोघाम घामोघाम का, उष्णता. काय येते रे राजा, उष्णता येते. विद्युत धारा ज्यावेळेस जाते मध्ये काय लावला असतो, रोध लावलेला असतो, त्याद्वारे काय तयार होते, उष्णता तयार होते. यालाच आपण औष्णिक परिणाम म्हणतो. काय म्हणतो रे राजा, औष्णिक परिणाम. नेक्स्ट, औष्णिक परिणामाचे व्यावहारिक उपयोग. कुठे कुठे आपण वापर करतो बघा, सिंपल आहे. पाणी गरम करण्यासाठी बॉयलर, विजेवर चालणारी शेगडी, विजेचा बल्ब अशी उपकरणे विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग करतात. जे पाणी गरम करण्यासाठी बॉयलर असतं बघा, तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल देतो. आपण तुमचा लाडका गौतम दादाला बोलूया आणि त्याच्याकडून याचा एक किस्सा आपण ऐका. गौतम दादा या 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 पटकन या. छान तुम्हाला उदाहरण देतो पुराण, तुम्हाला लवकर समजेल. आता गरम पाणी करण्यासाठी जे बॉयलर वापरतात बघा घरामध्ये, तुम्ही वापरलेलं असेल तर आपले जे गौतम दादा यांनी एक, आता तुम्हाला तर माहिती की आम्ही आमच्या घरी नाही राहत, आम्ही दुसऱ्या एका शहरात राहतोय सध्या. सो काम आणि आपले हे लेक्चर असं दोघी गोष्टी चालू असतात.
सो सकाळी सकाळी आम्हाला सगळ्यांना जायची घाई असते ऑफिसला. सो त्यावेळेस गौतम दादांनी काय केलं होतं हे तुम्हाला ते सांगतील आता. चला या पटकन चॅटमध्ये टाका पोरांनो, फास्ट. गौतम दादा चॅटमध्ये. तुमचा लाडका गौतम दादा, आपला बेताज बादशाह एडिटर. या तर हे त्या पोरांना पहिले दाखवा. पोरांनो हे आहे बॉयलर. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, पाणी गरम करण्यासाठी वापरतात. याच्या भोवती जर का तुम्ही बघितलं मिश्रण कुंतल तयार केले बघा, असे रिंग 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 दिसतात. काय कुंतल आहे हे. बॉयलर काय औष्णिक परिणामाचे व्यावहारिक म्हणजे औष्णिक परिणाम होतो, त्याच्यात उष्णता हिटिंग इफेक्ट तयार होतो. तर गौतम दादा सोबत झालं काय, मी त्याला उत्तर काय दिलं होतं ते बघा, सांगा. झालं काय मित्रांनो, की सकाळी सकाळीचा टाइम होता. दादा घाईत, मी घाईत, आम्ही सगळे घाईत मध्ये होतो. तर हे ना पाण्यात होतं. तर मी विचार न करता हे पाण्यातून बाहेर काढलं आणि बंद नाही केलं, आणि तसंच बादली घेतली आणि आंघोळीला निघून गेलो. तर अर्धा एक तास ते तसंच चालू होतं. चालू असताना ते फुल तापलं. तापल्यानंतर ते एवढं लाल झालं ना, दादाने मला आवाज दिला आणि बोलला, मराठीत काय म्हणतात, औष्णिक परिणाम म्हणतात. औष्णिक पण मी तुला काय बोललो ते सांगू शकतो, हिटिंग इफेक्ट. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याने हा नाही विचार केला की या इलेक्ट्रिसिटीमुळे गौतम दादा, तो मला ते समजत होता की हे असं का झालं. असे तर आपले आहेत दादा. मला सांगा, विज्ञान शिकणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि जरी त्यांचं काही बरं वाईट झालंच असतं तर आपण इथे छान फोटो लावला असता, रोज आरती केली असते, ओ गौतम दादा लाडका गौतम दादा, आणि सुरुवात केली असती आपल्या चॅप्टरची. असो, चला चला. हे काय रिअलिस्टिक एक्झाम्पल तुम्हाला दिलं, सो तुम्हाला लवकर समजेल. तुमच्या घरात पण बऱ्याच लोकांकडे असणार आहे. या उपकरणांमध्ये जास्त रोधकता असते. काय असते? जास्त रोधकता असते. त्यामुळे विद्युत वाहक पदार्थाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ नायक्रॉम या मिश्रणातून कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत किंवा हीटरमध्ये विद्युत रोध म्हणून तयार करतात. कुंतल म्हणजे काय सगळ्यात पहिले तर हे बघा, नायक्रॉम. बरं, नायक्रॉम धातू काय करता, पूर्ण मिश्रण केल्यानंतर कुंतल गुंडा द्यायला गोल 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 केलेला आहे. याच्यामुळे काय होतं माहिती का, ज्यावेळेस विद्युत धारा याच्यातून होते ना तयार, तर ती एकमेकांमध्ये, तुम्हाला मी सांगेल पुढे त्याचं डिरेक्शन वगैरे कसं असतं, काय दिशा कशी असते, पण आता एवढंच समजून घ्या, हे कुंतल आहे. या कुंतलामुळे काय होतं, हिटिंग म्हणजे काय, औष्णिक परिणाम त्याच्यावरती होतो. उष्णता याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोड्यूस होते. यानंतर विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन तारेचा उपयोग करता. जो बल्ब आहे मोठा, जो बाहेर लावता घरामध्ये बाहेरचा, त्या टंगस्टन तारेचा उपयोग करता. आता विद्युत धारेमुळे टंगस्टन तार सुमारे 3400 डिग्री सेल्सिअस एवढेपर्यंत तापवली जाते. विचार करा, लगेच 440 व्होल्ट छूने से तेरे, अरे तिला छुला तर तू डायरेक्ट वरती गेला, मेला तू माता. पण 3400 डिग्री सेल्सिअस एवढी जरी उष्णता असली तरी तो बल्ब वितळ, म्हणजे विचार करा 100 डिग्री सेल्सिअसला पाणी तापून जातं. 3400 डिग्री सेल्सिअस एवढा जरी तापला तरी जो बल्ब आहे तो तेव्हा वितळतो, तेव्हा त्यात द्रावणांक आहे, त्यातून प्रकाश बाहेर पडतो. तप्त तारेपासून काही प्रमाणात उष्णतेचेही प्रमाण बाहेर पडतात, प्रारण बाहेर पडतात. जी तप्त तार असते त्याच्यामधली, तिच्यामधून मग काय बाहेर पडते, उष्णता. म्हणून जर का तुम्ही जास्त वेळ चालू ठेवला तर फटकन असा फुटून जाईल तो. शक्यतो फुटत नाही, आपण एवढा घरात वापर करत नाही, बट करत असाल, दिवस रात्र चालूच ठेवत असाल तर काळजी घ्या. विद्युत शक्तीचे 1 वॅट हे एकक खूपच लहान आहे. म्हणून व्यवहारात विद्युत शक्ती मोजण्यासाठी 1000 वॅट बरोबर 1 किलोवॅट हे एकक वापरले जाते. ऍक्च्युली त्याचे एकक काय आहे, 1 वॅट आहे. पण 1 वॅट हे खूप छोटं होतं ना, आपण एवढ्या घरामध्ये वापर करतो, खूप प्रमाणाच्या बाहेर. मग मला सांगा, त्यांनी काय केलं, विद्युत शक्ती मोजण्यासाठी 1000चं युनिट ठेवलं की 1000 वॅट बरोबर 1 किलोवॅट मध्ये त्याचं एकक मांडलं जातं. जर 1 किलोवॅट विद्युत शक्ती 1 तासभर वापरली तर 1 किलोवॅट गुणिले 1 तास एवढी विद्युत ऊर्जा वापरली जाते असं म्हणतात. मी तुम्हाला या चॅप्टरच्या शेवटी लास्टच्या लेक्चरला आपल्या घरातलं लाईट बिल कसं तयार होतं ते सुद्धा तुम्हाला शिकवेल. प्रॅक्टिकल नॉलेज मी तुम्हाला देईल, बघा तुम्हाला खूप मजा येईल पोरांनो. सो हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यामध्ये फक्त 3400 डिग्री सेल्सिअस एवढी टंगस्टन तार तापू शकते, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं, बिकॉज ते खूप इम्पॉर्टंट आहे. शॉर्ट सर्किट, लघु परिपथन. कोणाचं पथन, लघुचं परीचं पथन. कोणाचं पथन, लघुच्या परीचं पथन, लघु परिपथन. काय रे राजा, लघु परिपथन. काय रे राजा, लघु परिपथन. पथन रे पथन, लघु परिपथन. शॉर्ट सर्किट.
दादा शॉर्ट सर्किट कसं होतं बघा, आपल्या घरामध्ये 3 प्रकारच्या वायर्स असतात. जेव्हा यातली एखादी वायर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते, वायर काय होते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट, अशा वायर्स आहेत. आता तुम्ही असं समजा 2 वायर आहे, असं आपल्याकडे आहेत 2 वायर आहे का, एक तर लईच मोठी आणि एक लई छोटी झाली. चला हा, ह्या 2 वायर आहेत. ह्या ज्यावेळेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर डायरेक्ट शॉक लगा शॉक लगा शॉक लगा लगा असं होऊ शकतं तुमच्या सोबत. हा, ह्या एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्या का त्या एकमेकांच्या सहसंबंधात आल्या काय होतं, लघु परिपथन. काय होतं, लघु परिपथन. कसं ते बघा. बघा, घरगुती विद्युत तारा 3 प्रकारच्या असतात. घरगुती विद्युत तारा 3 प्रकारच्या असतात. बोला माझ्या मागे, रिपीट करा. घरगुती विद्युत तारा 3 प्रकारच्या असतात. घरगुती विद्युत धारा 3 प्रकारच्या असतात. वीजयुक्त तारा, तटस्थ तारा, भूसंपर्कन तारा. 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 3 प्रकारच्या तारा आहेत. वीजयुक्त तटस्थ ही घरामध्ये असते. दादा भूसंपर्कन काय, अलीकडे बऱ्याच ठिकाणी अर्थिंगची वायर तुम्ही ऐकलं असेल. एक ब्लॅक कलरची वायर असते जी घराच्या खाली म्हणजे सगळ्यात बाहेरला मीटरच्या खाली सोडलेली असते आणि तुम्ही बघा ते पाईप असतो पाणी वगैरे टाकायला लावतं तुम्हाला स्टार्टिंग झोन मध्ये. हा, म्हणजे एखादा लघु परिपथ शॉर्ट सर्किट आला ना घरामध्ये तर घरात ब्लास्ट होता त्या जमिनीत होईल असं इलेक्ट्रिक करंट सोडला जातो, असं त्याचं कारण आहे. बरं, वीजयुक्त तारा आणि तटस्थ तारा यांच्यामध्ये 220 व्होल्ट विभवांतर असतं. वीजयुक्त तारा आणि तटस्थ तारा यांच्यामध्ये 220 व्होल्ट विभवांतर असतं. म्हणजे आपला जो घरातला बोर्ड आहे त्याच्यामध्ये जर का तुम्ही असे बोट कोंबले तर डायरेक्ट तुम्ही जाणार नाही, काय होणार नाही तुम्हाला. किती त्याच्यामध्ये व्होल्टेज, 200 व्होल्ट. कोणी तुम्हाला विचारलं बघा, आजवर तुम्हाला माहित नव्हतं किंवा बऱ्याच लोकांना माहिती असेल, बोर्डमध्ये जे 2 आपले जे स्विच असतात ते जे 2 वेगवेगळे असतात ना, एक इकडे टाका एक इकडे खोचा असं तुम्हाला असतं, ते काय आहे 220 व्होल्ट एवढं विभवांतर आहे त्याचं. किती आहे रे, 220 व्होल्ट. लक्षात ठेवा, फिल इन द ब्लँक साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. लघु परिपथ, उपकरणातील दोषामुळे एखादं उपकरण आहे साहित्य त्याच्यात काहीतरी दोष आहे किंवा वीजयुक्त तटस्थ तारांवरील प्लास्टिकचे आवरण निघून गेल्यामुळे या 2ही तारा एकमेकांना चिकटू शकतात. म्हणजे काय, एखादं उपकरण एक तर त्याच्यात बिघाड असेल किंवा त्याच्यामधल्या ज्या तारा आहे त्याच्यावरती काही कव्हरिंग केलं नसेल. जसं की तुम्ही बघितलं एखादी वायर जर का आपण घेतली, डायरेक्ट वायर आहे काही नाही, त्याच्या आजूबाजूला काय पोरांनो कोटिंग केली गेलेली आहे. मग कोटिंग म्हणजे याच्या आजूबाजूला काही आवरण आहे. आवरण नसेल, विद्युत तारा आहे, बापरे, मग डायरेक्ट दिवाळीचे फटाके सू सू तसे डायरेक्ट इलेक्ट्रिक करंट झुप झुप पट, तुम्ही डायरेक्ट बूम असं होऊ शकतं. यामुळे खूप मोठी विद्युत धारा वाहू लागते व त्यातून उष्णता निर्माण होते. आता ऑब्व्हियस आहे, जर का नीट मार्ग नसेल, कव्हरिंग नसेल तर काय मोठ्या प्रमाणावर विद्युत धारा जाईल आणि उष्णता पण जास्त निर्माण होईल. जर आजूबाजूला आणि त्याच्याबरोबर ते म्हणतो ना की काय, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं और हमें सायन्स वाला दादा कहते हैं, असं नव्हतं, ते वेगळं होतं काहीतरी, पण मी विसरून गेलो आता ऍक्च्युअली मध्ये खरं सांगतो. जर आजूबाजूला ज्वालाग्रही पदार्थ असतील, लाकूड, कापड, प्लास्टिक, हे जर का असेल त्यामध्ये अरे बच्चा आग लग गई हम भी लगा देते हैं कुछ और, माचीस मारणारे तसे हे, तर काय आजूबाजूला जर का एखादा पदार्थ असेल जो ज्वलन पकडत असेल तर मग लवकर अजून उष्णता लागू शकते, आग लागू शकते. तर वितळ तारेचा म्हणजे फ्यूजचा उपयोग खबरदारी म्हणून केला जातो. उच्च विद्युत धारता वाहताच ती वितळून परिपथ खंडित करते व अनर्थ टळतो. म्हणजे काय बघा, आता परत एकदा ऍज्युम करा, ह्या 2 वायर्स आहेत. तुम्हाला 2 समजा, तुम्ही दादा तुमचा आवडता आहे का नाही, हाय का नाही, ऐका नाही मला सांगा, चॅट मध्ये टाका फास्टली. मी जे बोललो तुम्ही ऐकणार की नाही. हा, मी जर बोललो पोरांनो 2 वायर आहे, तुम्ही काय म्हणणार, हो दादा 2च आहे. बोला किती वायर आहे, या चॅट मध्ये टाका फास्ट. 2 वायर आहे. माझं तुम्ही ऐकणार, जो एक बोलला ना त्याला बघतो मी आता. बघा, हा 2 वायर आहे. बरं, याच्यामध्ये मी काय केलं माहिती का पोरांनो, वितळ तारेचा म्हणजे फ्यूजचा वापर केला ह्या दोघांमध्ये. बरं, जर का ही वायर, ही तारा गरम झाली, ही पण गरम झाली, तर एकमेकांना चिटकतील का, हे नाही. सगळ्यात पहिले कोण आहे, जो तुमचा वितळ तार आहे त्याला चिपकतील. मग वितळ तार काय होईल, सगळ्यात पहिले फ्यूज होईल. तो काय होईल पोरांनो, वितळून जाईल तो. आणि जेव्हा तो वितळायला सुरुवात होईल, तुम्ही ऐकला असेल का शब्द ट्रिप, ट्रिप शब्द ऐकला. मग ट्रिप कसं होतं, जो वितळ तार असतो ना तो लगेच सिग्नल देतो, लगेच ट्रिप करतो इलेक्ट्रिक करंट, ठप
बंद होऊन जातं. ही झाला तुमचा फ्यूजचा वितळ तारेचा वापर विचारला जातो याची डेफिनेशन. वितळतारची डेफिनेशन जी आहे ही तुम्हाला करायची आहे पोरांनो, इम्पॉर्टंट असणार आहे, मागे पण मी तुम्हाला सांगितली. त्यानंतर एमसीबी मिनिएचर सर्किट ब्रेकर. एमसीबी काय? विद्युत धारा अचानक आढळल्यास आपोआप उघडते व विद्युत धारेचा प्रवाह बंद करते. जसं मी तुम्हाला सांगितलं एमसीबी ट्रिप होणे असं. बरं, तुम्हाला हे कसं विचारलं जातं माहिती का? बोर्डला एकदा 4 मार्क्ससाठी विचारलं गेलेलं आहे. हे असे काही डायग्रॅम चित्र तुम्हाला दिलेले असतील आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारतील, तुम्हाला ओळखायला लावतील. बघा, मी तुमची तयारी ही फक्त थेअरी किंवा नुसतं शिकवण्याची नाही घेते. जेव्हा मी बीपीटीच्या स्लाइड बनवतो, जर का एखादा प्रामाणिक पद्धतीने अभ्यास करणारा मुलगा असेल ना, जो पीवायक्यू बघत असेल, तेव्हा त्याला समजेल दादाची 99 नाही म्हणू शकत 95% जी पीपीटी आहे ही पूर्ण पीवायक्यू बेसिस मी काढतो, की आतापर्यंत असे विचारले त्याच्या रिलेटेड अजून काय विचारू शकतात. बिकॉज आपला मेन गोल काय आहे, 2027 बोर्डला 90+ मार्क्स आपल्याला मिळवायचे आहे. आणि मराठी मीडियमच्या मुलांचा रिझल्ट टॉपर हा आपल्या सायन्सवाला दादाचाच मला पाहिजे आहे हा पोरांनो. त्यामुळे तुम्ही चांगला अभ्यास करायचा आहे. विद्युत चलित्र विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करते. विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करते. फॅन आहे. फॅन काय? एक प्रकारचं यंत्र आहे. बरं, मी सांगा फॅन चालू बच्चा, चालू नाही झाला पोरांनी. तुम्ही म्हणणार दादा असं काय बोलतोय? मी त्याला सांगितलं ना चालू हो, चालू होत नाहीये. दादा त्याला विद्युत धारा लागेल ना. म्हणजे काय? विद्युत धारा जाते. फॅन काय? यंत्र आहे. विद्युत धारेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये होते. विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये होते, त्याला म्हणायचं विद्युत चलित्र. धारा मापी. मापी रे मापी, धाराची मापी. धारा मापी म्हणजे काय असू शकतं? धारा मापी, धारेला मोजणारं एखादं यंत्र. विद्युत धारा शोधण्यासाठी व मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र म्हणजे धारा मापी. आता डीसी जनित्र यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर दिष्ट धारेच्या स्वरूपात विद्युत ऊर्जेत करते. यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर धारेच्या रूपात, याच्यात मी विद्युत धारा म्हटलं तरी चालेल. यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर दिष्ट धारेच्या, यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर दिष्ट धारेच्या स्वरूपात विद्युत ऊर्जेत करते. याला म्हणायचं तुम्हाला डीसी जनित्र. डीसी जनरेटर त्याला आपण म्हणतो, म्हणजे डीसी जनित्र त्याला असं म्हणायचं आहे. प्रत्येक जी डायग्राम आहे ती डायग्रामची डेफिनेशन नक्की ती कशासाठी वापरतात एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण थांबूयात आजच्या ह्या लेक्चरला. उद्याचं लेक्चर म्हणजे आपल्या गुरुवारचं लेक्चर जे असणार आहे हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. काही डायग्राम बेस्ड ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मी तुम्हाला शिकवणार आहे. लेफ्ट हँड रूल, राईट हँड थंब रूल मी तुम्हाला शिकवणार आहे. सो नक्की बघा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. गुरुवारचं लेक्चर स्पेशल असणार आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे गुरुवारी काय असतं हे सगळ्यांना माहिती आहे. सो गुरुवारी तुम्ही येणार, शेवटी छान अशी गोष्ट ऐकणार आणि मस्तपैकी हा चॅप्टर आपण कव्हर करणार. शनिवारी हा चॅप्टरचा दी एंड करणार आहे. आणि एक इम्पॉर्टंट अपडेट आहे मराठी मीडियमच्या मुलांसाठी, की दिवसेंदिवस मी बघतोय ना की आपल्या मराठी मीडियमचा जो मुलांचा रिस्पॉन्स आहे किंवा मराठी मीडियमची जी मुले सगळ्यात जास्त वाढलेत ॲज कम्पेअर टू सेमी. जर का कन्सिस्टंटली असं दिसत आलं तर मी खास करून फक्त, आणि मी सेमीला पण सांगतो, असं काही नाही तुमच्या लेक्चरला आले म्हणून तुम्हाला सांगितलं आणि सेमीवाल्यांना पण सेम सांगितलं, पण फर्स्ट सायन्स वाला दादाची ऑफिशियल ऑलमोस्ट 40 मार्क्सचा आपण पेपर घेणार आहे. सो 40 मार्क्सचा जो सायन्स 1चा, 40 मार्क्सचा सायन्स 2चा, असा 80 मार्क्सचा पेपर, आणि त्यामधून टाकणार आपण टॉपर ऑफ द वीक समर्पण बॅचचा. आणि याची सुरुवात होईल मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. बिकॉज मी जेवढं ऑब्झर्व करतोय सगळ्यात जास्त रिस्पॉन्स, सगळ्यात जास्त मुलं हे मराठी मीडियमच्या लेक्चरला. ऑब्व्हियस आहे, जर दादासाठी तुम्ही एवढं करणार, एवढे लेक्चर्सला मुले येतील, तर तुम्हाला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट तर मिळालीच पाहिजे बॉस. तर सगळ्यात पहिले मराठी मीडियमच्या मुलांसाठी करूयात. बिकॉज मागे जे आपण टॉपर ऑफ द वीक घेतलेला सगळ्यात फर्स्टवाला रिॲक्शन बॅलन्स करायचा, तो सेमी मीडियमसाठी घेतला. बरेच मराठी मीडियमची मुलं नाराज होऊन गेले, दादा हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळेस सगळ्यांदा पहिल्यांदा सेमीवाल्यांचंच असतं असं काही नाही. मला दोघी मुलं समान आहे. त्यामुळे आता टेस्टसाठी मी फर्स्ट तुमची निवड करतोय मराठी मीडियमची. तर माझी अपेक्षा आहे की मराठी मीडियमच्या जास्तीत जास्त मुलांनी त्यामध्ये सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवा. आणि जर जमलं ना तर आपण एक प्लॅन करू, मराठी आणि सेमीचा रिझल्ट सोबत लावू.
काय वाटतं तुम्हाला? बट तुमचा 1 वीकचा गॅप आहे, खूप मोठा गॅप आहे. त्यांचं 1 वीक अगोदर कव्हर होतं, मग नेक्स्ट वीकला तुमचं होतं. सो बघू, मी तुम्हाला त्या टायमिंगला सांगेल. 5-5 चॅप्टर कव्हर झाले का आपले, मग त्याच्यावर 40 मार्क्सचा घेऊ आणि नेक्स्ट 5 कंप्लीट झाले की त्याच्यावर 40 मार्क्सचा. बघा, महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन करण्याची खूप छान संधी आहे. सो जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, ग्रुप मिळून तुम्ही लेक्चर्स करा, अटेंड करा. मला खूप आवडतं जेव्हा तुमच्या कमेंट्स येत असतात. हा महत्वाचं, एन्जॉय करा, मस्ती करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. थँक्यू सो मच.